घरीच होती, आली नाही वावरात. अहो माहित नाही काय ते बया पगल डोक्षी जी आहे. अहो माहिती आहे सकारामच्या वावरात येत नाही. ते बुडीगा तर बोलला नव्हता का शेंगायसाठी. ही मीना भल्ली ते टरपणा करते बरं. एवढा ते टरपणा काय काम आहे का? आता बोलला तर बोलला बाई. आपण त्याच्या वावरातल्या शेंगा घेतल्या म्हणून ते बुडं बोललं. आता बोलला तर बोलला. असं तर कोणी बोललं तर मी तर या कानानं ऐकतो आणि त्या कानानं सोडून देतो. बोललं म्हणून का छिद्र पडले का आपल्या अंगाले? एवढं माय बाई, एवढं जर केलं तर मग तर माय बाई बाय बाय मला तर माझ्या घरी राहायला लागणार नाही. ते बुडं बोललं त्याच्या लाखपटीनं मा नवरा बोलते मला रोज. आणि कुठे माय मी ते बुडी बोललं म्हणून लढत बसू. तू तर बोललीच आहेस हो. आता तुला म्हणतो मी किती बेसरम हा. माझी सासू पळल्या कळावर शिवाय देते मला. मग मी का बसतो का लढत. माय बुडीनं समजलं माय मा सासून तसं म्हटलं म्हटलं मी तर 2 भाकरी शिल्लक खातो. सासरा तुपाचा चमचाही वरतून घेतो की तूप लावून भाकर खातो. मला किती बोलतात. तसंच पाहिजे नाही तर काय तर. मी ना बाई मला बोललं माय किती मजुऱ्या पडल्या मागच्या वारी. तूर संगेले आली नाही त्याच्यावर, हरभरा संगेले आली नाही, तूर संगेले आली नाही, आता निंदेले आली नाही, पेरेले आली नाही. सांग आता काय करावं लागते बाई. गावात राहावं लागते, मजुरी कमवा लागते. सरायच्याच जायचं कामाला काय घेणं आलं. मजुरी शिकवत आपली. जाऊ दे ती सोड पिच्छा. बरं मी काय म्हणतो इमली तुला माहित आहे का? काच माय बाई का मांडीवरून बसतो का मला आता गोट सांगेले. माझी सिक्रेट आहे माय. कोणाची पोरगी गेली का कोणा संग पोहून का कोणत्या सुनीनं टाकला कोणावर काही आड. माय बाई का हाय कांड एवढी जवळ आली. आवा नाही ना हे किसना भाऊची नोकरी गेली म्हणतात. मी ना मला चारूजी सांगे मला माहितच नव्हतं. ते तर साजरे लागेल होती ना. साजरे साहेबच होते ना बाई. ते साहेबाचीच नोकरी होती ना डेली. सरक जशीक मांगी पाय दुखून आला मला सारा. मी म्हटलं शिकून ती याचीच गोष्ट सांगतो का काही. सरकली एवढी तर नाजूकच आहेस तू. तो पायी लागे दुखती लागे मी बसली तर लागे दुखते हो बाई. मा दुखते तुला का हाय. हाळ दुखते इकडे. ठिस सुरू झाले सारे हाळ माय बाई. अरे देवा आता लंब केलं की जरा बरं वाटते. अव रोज मरे त्याला कोण लढे. सदान कदा तो लढगानच असते. इमले खरं आहे का सांग मला. मी ना सांगलं बाई मला समोर धक्काच बसला. म्हटलं का कसं माय बाई प्रायव्हेट थोडी आहे म्हटलं त्याचं काम. तर त्याची नोकरी प्रायव्हेट नव्हती काही. माय बाई फिक्स होती ना. फिक्स वाली नोकरी होती ना त्याची. लय दोस्ती निभवली व सरिता. दुखण्यात कोणी नाही कोणाचं. दोस्त दोस्त ना रहा सरिता सरिता ना रही. इमले फालतू ताल नको तोडू ना. खरं सांग ना. अहो माय खरं दुखते ना. अगं मला बी माहित आहे ना दुखते तर. एकच गोष्ट 1000 खेप सांगतो. रोज नवं सांगत जाय बाई. रोज एकच सांगतो. पाय दुखते, हात दुखते, मन दुखते, डोकं दुखते, पोट दुखते, पाठ दुखते. अगं काहीतरी नवं सांग. नवं तुला आहे म्हणून नको कोणाजवळ. आता म्हणशील घेशील माय बाई. आमच्या पारूबाई नाहीत काय. मग पारूबाईच्या देराची पोरगी पोहून गेली ना माय. माय गावातलंच कोणतं पोरग आहे म्हणतात बाई. ओ माय माघारी फोन आला. म्हणलं बरं झालं असं म्हणता नाही आलं. पण मनातून तर म्हणलं म्हटलं बरं झालं बरी गेली पाहून. अव तुला सांगतो मा भाऊजाईचा भाऊ नोकरीवर लागेला. नोकरीवर त्याच्यासाठी मागलं होतं. हाय जशी गोरी गुमटी आणि दाराशी नात्यातली हाय. तर मी गोट काढली होती पारूबाई जोड. म्हणलं पारूबाई तुमच्या देराची पोरगी लग्नाला गेलाय आणि माय भाऊजाईचा भाऊ म्हणलं नोकरीवर लागेल आहे ना बाई. खस पगार कमावते ना. तो पारूबाईच्या देराला विचारलं जसं तो तिचा देर म्हणे. देराच्या पुढे त्याची बायकोच देरानीच 7 हात उड्या मारे. अशी फाट उड्या मारे म्हणे. आम्हाला म्हणे नोकरीवाला नाही सरकारी नोकरीवाला पाहिजे म्हणे पोरगा. सरकारी गेली कोणाला फंडारा संग पाहून. हो का हो माय सांग बाई. असं बसलं वावरात गेलं की काही माहित पडते का. असं 2 मिनिटं बसलं की समजा पता लागते का हो. का हो मग आता कसं मग आता काय कसं आता बसा हात बोटाच येत. आता काय गेली हो ना बाई. पण इमले मी तुला जे गोटी विचारली त्याचं उत्तर नाही दिलं तुला. तू
तुले म्हणलं म्या कृष्णा भाऊची नोकरी गेली त्याचं नाही सांगलं तेव्हा मला काही. अव तिथे गेली कृष्णा भाऊले काय दुसरी नोकरी लागेल हे गोट सांगितली हे किती तुला पटले नाही का? हा? कशी शकली आमच्या पारुबाईची कशी शकली म्हटलं फारच साजरं. पारुबाईची थंडीच पडली. तिली पोरगी आहे ना तिची पोरगी तर बाय 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 अशी थै आहे बाई. दहावीतच आहे पण माय बाई अशी दिसती म्हणजे पिक्चरातली हिरोईन काय बाई ना थंडगारच पडेल आहे. मी म्हणलं घे बरी शकली तशी भल्ली उड्या मारते आमची पारुबाई. 4 दिवसासाठी आली तर भावाला भडकून देते भांडण केल्याशिवाय तर जातच नाही. आता थंडीगार झाली वहिनी कुरकुर मला फोन करते या लागते म्हणे भेटीला. म्हटलं काही येऊ नका इकडे हंगाम चालू आहे म्हणलं तुम्ही येसान म्हणलं ना आम्ही वावरात बसली मग. जातेस का वावरात? तू का आज? नाही शांताराम भाऊ मी नाही चालली वावरात. हो बापा. अरे बाया निघाल्या बरं बाया निघाल्या बाय इकडे काठीच्या वावरात जावं लागते. हा नाही ना मी का मजाक थोडी करून राहिली सांगा आता का तुमची मजाक करणार हाव का मी. मी येऊन नाही राहिली ना खरंच नाही येऊन राहिली आज. असं का काऊन बापा तब्येत गिब्येत साजरा आहे? हा चांगला आहे मुद्दा नाही येऊन राहिली जीवावर आला आज. अरे बापा इकडे वावरात निंद्याला बाया भेटून नाही राहिल्या बाई आणि तू शोकानं घरी राहतो. हा चाल ना बा चाल ना. हा नाही शांताराम भाऊ येत नाही मी. तुमचा भाऊ मध्ये राहू द्या म्हणे आजचे दिवस. कृष्णाचे बाबा राहू दे म्हणा. असं असं बरं कुठे चालले गेले का? बरं जाऊ दे आता निंद्याला हाय बाई काठीच्या वावरात. आता म्हणून मारलं तू दिसली बशील म्हणलं तुला माहित नशील बाया निघाल्या म्हणून. बरं बा काय मस्त निवांत बसावा भेटते व वावरात जायचं म्हणलं की बाई सकाळपासून जे धुमो राहते बाईनी असत बाई जसा दिवस जाऊन नाही राहिला का गेला ना का अजून. माय बाई बाय 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 आठावून काठात लय पुढे गेला नाही का अजून. काय हो चाललो ना माय बहिणी कालूच. तू कोण नाही येऊन राहिली वा बिमार आहेस का काय? नाही मा तुमच्यासारखं नाही बिमार पडलं ता काम करू नाही तर मरत काम करा. मला तसं नाही. मी बिमार पडायच्या पहिलेच जीवाला जपतो. तुमचं बाई मग बिमार पडल्यावर औषध घ्या ना आराम करा. मा तसं नाही मला समजते आपल्याला लय काम झालं का मग आराम. बिमार पडा मग आराम करा कोण सांगलं आंधी आराम करा म्हणजे माणूस बिमार पडत नाही. बरं आहे बाई मन कर ना. लय गोष्टी येऊन राहिल्या मन करण्याच्या रोड लय डल्ला जमा झाला वाटते बाई. यंदा तर काही मजुरीची कामच नाही वाटून राहिलं. मजुरीची गरज नाही का मन करणार तुला औंधा काय हाडा सापडला की काय? मजुऱ्या करू मरता का? आयुष्यभर तेच केलं आता तेच करता. अव जरास 2 दिवस सुखानं जगा. मजुरी पैसा उरावर घेऊन जाता काय? चला बिच्छा कोण सांगलं म्हातारं झाल्यावरच आराम करा लागते. आता तर मी ठरवलं बाई 8 दिवसातून 4 दिवस कमाल जाऊन 4 दिवस आराम करा. चालू सरिता या मन करण्याच्या नांदी नको लागू. मला तर वाटते बाई मन करणारे लय मोठा हांडा भेटला. मला वाटते का भाऊ हिसा देते का काय सांगा एवढ्या गोष्टी करून राहिली आरामाच्या. मन कर ना तू कर आराम आम्ही येतो वावरात जाऊन.